एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मॅडमना मुद्दाम बोलवून घेतलं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मनामध्ये इच्छा असून काही होत नाही, त्याचं एक्झिक्युशन व्हायला लागतं. सावंतवाडीचं हॉस्पिटल प्रायव्हेट रुग्णालयासाठी व्हावं म्हणून त्या काळी मी 2 कोटी रुपये दिले, ते अजून खर्च झालेले नाही. अजूनही ते कॉन्ट्रॅक्टर काम करतात. तेवढ्या वेळेत मी मुंबईच्या रुग्णालयांचा कायापालट करून टाकला, कारण तिथं एजन्सीज प्रोफेशनली काम करतात. तुम्ही जे रुग्णालयामध्ये गेलात तर जसं प्रायव्हेट रुग्णालय आहे तसाच जे झालेलं आहे. तिथले सगळे स्टाफ, तिथले डॉक्टर्स आठवण काढतात माझी की तुम्ही पालकमंत्री असताना हा कायापालट घडला. तिथलं जर तुम्ही आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बघितलं, पोद्दार मेडिकल कॉलेज आहे, तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचकर्माच्या सुविधा मी माझ्या पालकमंत्रीच्या काळामध्ये करून दाखवल्या. परंतु हे सगळं कोण करतं? पालकमंत्री हाताने काम करत नसतो. इथं कॉन्ट्रॅक्टरची लॉबी, जर जिल्ह्यामध्ये थर्ड क्लास काय असेल तर कॉन्ट्रॅक्टरची लॉबी आहे. कामं धरून ठेवतात, सगळ्या ठिकाणी कामं अजिबात करत नाही. शेवटी लोकांच्या सोयी बघितल्या पाहिजेत.